सध्या अधिक महिना चालू आहे आणि मी घरगुती साहित्यापासून धूपकांड्या तयार केलेल्या आहेत. अगदी घरगुती साहित्य, 100% नैसर्गिक आणि सुगंधी अशा धूपकांड्या मी तयार केलेल्या आहेत. बिना केमिकल. आपण जे देवाला देवपूजेला मी जे सोनचाफ्याची फुलं लावते, आमच्या सोनचाफ्याला रोज 30 ते 40 फुलं येत असतात. मी ती सुकवून आपण फुलांचा फेकून न देता पुनर्वापर करू शकतो आणि बिना केमिकलच्या धूपपत्त्या आपण तयार करू शकतो. आणि आता पावसाळ्यापूर्वी आपण ह्या धूपपत्त्या तयार केलेल्या आहेत. पावसाळ्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहेत. घरात मच्छर डास येतात, त्याच्यासाठी सुद्धा आपण एक धूपकांडी लावली तर घरातले मच्छर पळून जातात आणि घरातली निगेटिव्हिटी दूर होते आणि घरातील दमट वातावरणसुद्धा कमी होतं. तर छान असं घरात सुगंधी वातावरण राहण्यासाठी मी घरगुती साहित्यापासून धूपकांड्या तयार केलेल्या आहेत. तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे मी सोनचाफ्याची फुलं सुकवून घेतलेले आहेत. बघू शकता, छान असा कुरकुरीत आवाज येतो. आणि इथे नारळाचं कीस घेतलेलं आहे, भीमसेन कापूर घेतलेला आहे, 10-12 लवंगा घेतलेल्या आहेत आणि दालचिनीचे चुरा घेतलेला आहे. आमचं घरचीच आहे, घरचं झाड तोडलं तर तेच आहे. आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे. इथे शेणाचं चुरा घेतलेला आहे, शेण बारीक करून घेतलेलं आहे. आणि इथे लाकडाचा भुसा घेतलेला आहे, चाळून घेणार आहे. तर एवढं साहित्य मी धूपबत्तीसाठी घेतलेलं आहे. आणि तूप घरगुती आपण वापरणार आहोत, त्याच्याने धूपबत्ती छान पेटण्यास मदत होणार आहे. तर इथे फुलं आपण छान अशी सुकून घेतलेली आहेत आणि हे सुगंधी द्रव्य मी टाकणार आहे. त्यामध्ये आपल्या धूपकांडीला छान असा सुगंध येणार आहे. इथे मी सोनचाफ्याची फुलं मिक्सरला बारीक करून घेते. त्यामध्ये लवंगा, दालचिनी टाकून बारीक पावडर करून घेते. इथे मिक्सरला मी बारीक पावडर करून घेतली, तुम्ही बघू शकता, आणि चाळून घेतली. इथे लाकडाचा भुसा चाळून घेतला आणि फुलांची पावडर करून घेतली. आता त्यामध्ये सर्व साहित्य आपण टाकून घेणार आहोत. इथे भीमसेन कापूर मी चुरा करून टाकून घेतला आणि शेण चाळून घेतलं, कापूर टाकून घेतलं. एकसारखं साहित्य करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये मी सुगंधी द्रव्य आणलेलं आहे, ते सुगंधी द्रव्य टाकून घेते. छान एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये 1 वाटी तूप टाकून घेते. घरगुती तूप आहे, त्याच्यामुळं आपल्या धूपकांड्या पेटण्यास मदत होणार आहे. तर इथे एकसारखं मळून घ्यायचं आहे आणि मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे. 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. उरलेलं तूप टाकून घेतलं आणि त्यामध्ये मी पाण्यात एकसारखं करून घ्यायचं आहे. इथे छान असा धूपकांड्यांना सुगंध सुटलेला आहे. जर मी सर्व साहित्य एकसारखं करून घेत आहे, तोपर्यंत व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी छान असं सर्व साहित्य मळून घेतलेलं आहे. इथे बघू शकता, इथे मी एक स्टीलचं दांडी तुटलेली होती, त्याचं टूल्स वापरणार आहे आणि त्याच्यात मी धूपकांड्या बनवणार आहे. तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये मी टाकून इथे मी जे साहित्य तयार केलेलं आहे ते बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये टाकून मी धूपकांड्या अर्ध्या तयार केल्या आणि अर्ध्या उभ्या तयार केल्या हाताने. तर इथे बघू शकता, छान आपल्या धूपकांड्या तयार झालेल्या आहेत. तर इथे मी अर्ध्या उभ्या करून घेतलेल्या आहेत, धूपकोन आणि धूपकांड्या
कोन आणि धूपकांड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि छान उन्हात सुकवून घेणार आहे आणि छान अशा मी सुरुवातीला दाखवले आहे, छान पेटत आहेत आणि सुगंधसुद्धा खूप सुंदर सुटलेला आहे. अशा मी घरगुती धूपकांड्या तयार केलेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.